भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झालेली, महायुतीमध्ये राष्ट्रवादी सामील होते. महायुतीच्या संदर्भामध्ये काल पण झाली, आज पण झाली, त्याच्यावरती प्रदीर्घ चर्चा झालेली आहे. सगळ्या गोष्टींचा उहापोह केल्यानंतर महायुतीच्याच सोबत राहण्याचे जे काही आम्हाला आदेश होते त्याच्याप्रमाणेच आम्ही महायुतीची चर्चा महायुतीच्या सगळ्या नेत्यांबरोबर केली. मग शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, आज ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. प्रभागाच्या बाबतीमधला निर्णय जो असणार आहे तो 1-2 दिवसामध्ये त्यालाही क्लिअर करण्यात येईल. पण महायुती म्हणून जळगाव महापालिकेमध्ये जायचा आमचा निर्णय झालेला आहे. ही अधिकृत घोषणा आहे. ही अधिकृत समजली तरी चालतंय. जागा वाटपाचा काय फॉर्म्युला? जागा वाटपाच्याच फॉर्म्युल्याच्या बाबतीमध्ये स्वाभाविक आहे, इलेक्टिव्ह मेरिट ज्याच्यामध्ये असेल, सिटिंग नगरसेवक कुठे कुठे असणारे, इलेक्टिव्ह मेरिट कोणाकोणामध्ये असणारे, आमच्याकडेही चांगले कॅन्डिडेट कोणत्या कोणत्या प्रभागामध्ये, हा सगळा जो चर्चेचा विषय तो गिरीश भाऊ असतील, गुलाब भाऊ असतील यांच्या समोर आम्ही मांडणार. सुरुवातीला प्राथमिक चर्चा आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली आहे, परंतु अजून काही गोष्टींची चर्चा जी राहिलेली आहे ती चर्चा ही गिरीश भाऊ आणि गुलाब भाऊंसोबत केली जाईल. आमचा तर 75 जागांचा प्रस्ताव होता खरा, परंतु आमच्याकडे असलेले नगरसेवक, आमच्याकडे असलेले कॅन्डिडेट हे इलेक्टिव्ह मेरिट मध्ये कोण कोण आहे याच्यावरती समोरच्यांकडे मित्र पक्षांमध्ये असलेले जे कॅन्डिडेट आहेत याची तुलना केल्यानंतर मग त्याच्यावरती खऱ्या अर्थाने निर्णय होत असतो. तसा आम्हाला 75च्या 75 जागा भाजप शिवसेनेने सोडल्या पाहिजे असा आमचा आग्रह होता. पण दादा काल आपल्याला बोलताना झालं तो 25 जागांचं कॅन्डिडेट आमच्याकडे 20 ते 25 जागा कॅन्डिडेट जे ते चांगले त्याच्याबद्दल वादच नाही. परंतु दुसरा क्रायटेरियामध्ये त्याच्यामध्ये येतो की आपल्याकडे त्या ठिकाणी त्यांच्याकडे असलेले कॅन्डिडेट जे आहेत ते त्या ठिकाणी नगरसेवक होते, आहेत किंवा मागे काही पदाधिकारी होते. या सगळ्या गोष्टी चर्चेअंती निश्चित होत असतात. आम्हाला जेवढे चर्चा करण्याचे अधिकार यांना आम्हाला जे दिलेले होते तेवढी चर्चा झालेली आहे. आता गिरीश भाऊ, गुलाब भाऊ ज्या वेळेला बसतील त्यावेळेला अंतिम चर्चा होईल. घोडं माध्यमांच्या माध्यमातून जी काही माहिती कुठे कुठे काय काय पोहोचवली जाते तिथे खरं घोडं आणलेलं आहे.